2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024ची निवडणूक महिला उमेदवारांकरता खास आहे। काय वेगळेपण आहे 2024च्या निवडणुकीत, एक नजर टाकूया। या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी 30 महिलांना उमेदवारी दिली आहे। महायुतीमध्ये 30 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपने सर्वाधिक 18 महिलांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 8 महिला उमेदवार रिंगणात आहे। दादांच्या राष्ट्रवादीकडून 4 महिला मैदानात आहे। महाविकास आघाडीच्या 30 महिला उमेदवार मैदानात आहे। त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सर्वाधिक 11 महिलांना निवडणुकीत उतरवलं आहे। काँग्रेसने 9 महिलांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेने 10 महिलांना संधी दिली आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50% आरक्षण आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी 49 महिला उमेदवार दिले होते। तुलनेत यावेळेस 60 महिलांना उमेदवारी मिळाल्याने प्रतिनिधित्वाचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय। 2019 मध्ये किती महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या तेही पाहूयात। 2019च्या विधानसभेला भाजपकडून 12 महिला उमेदवार रिंगणात होत्या। काँग्रेसने 15 महिला उमेदवारांना संधी दिली होती, तर राष्ट्रवादीने 9 महिला उमेदवारांना संधी दिली होती। शिवसेनेने 9 महिलांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली होती। 49 महिला उमेदवारांमधून 24 आमदार झाल्या होत्या। त्यावेळेस 288 सदस्यांच्या विधानसभेत महिलांचं प्रमाण केवळ 8% होतं। आता मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना 33% आरक्षण देण्याचे विधेयक सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर झालंय। त्यामुळे या विधेयकानुसार आता राज्याच्या विधानसभेत 96 महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्यानं आगामी काळात राज्यात महिला राज आल्यास आश्चर्य वाटू नये। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।